नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आर्थिक संकट हे काही सांगून येत नाही. घरबसल्या एखाद्या व्यक्तीचे आजारपण असो किंवा अचानक झालेली हानी असो किंवा तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असो, तुम्ही जर बचत केलेली नसेल तर अचानक आलेल्या या आर्थिक संकटाने माणूस घाबरून जात असतो. बऱ्याच वेळा व्यावसायिक अडचणी निर्माण होतात आणि अशा वेळी आपल्याला पैशाची गरज भासते. अशा वेळी तुम्ही घाबरून न जाता सिबिल स्कोअर कितीही खराब असू द्या तरी देखील तुम्हाला आता कर्ज मिळणार आहे. आता बघा, हे कर्ज कसं मिळवायचं, त्यासाठी कुठली कागदपत्र लागणार आहे, कुठल्या ॲपवर जायचे, काय करायचे, कर्जासाठी आवश्यक पात्रता काय आणि हे कर्ज सुरक्षित असते का व किती व्याज आकारले जाते आणि सिबिल स्कोअर खराब म्हणजे काय, याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी. तुम्हाला जर आर्थिक अडचण निर्माण झाली असेल तर, तुम्ही जर संकटात सापडला असेल तर, कोणी मदत करणारे नसेल तर काळजी करू नका. फक्त हा व्हिडिओ बघा. यासाठी पात्रता काय लागणार आहे, कागदपत्र कुठली हवी आहे, किती कर्ज मिळणार आहे, हे कर्ज सुरक्षित आहे का आणि किती व्याज आकारले जाईल आणि हे कर्ज सुरक्षित आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करा. आर्थिक अडचणीत माणूस सापडतो, अशा वेळी कर्ज कसं मिळवाल तुम्हाला मी थोडक्यात सांगत आहे. अगदी 2 मिनिटात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. एक ॲप तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की त्यामध्ये तुम्हाला कर्जासाठी अर्ज करणाऱ्याला किती व्याज आकारले जाते, घेतलेले कर्ज सुरक्षित आहे का, अर्जासाठी आवश्यक कागदपत्र, सिबिल स्कोअर खराब असणे म्हणजे काय, कर्ज कसं मिळवायचे, किती दिवसात मिळवायचे, याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, अडीअडचणी प्रत्येकाला येत असतात. आपल्याला आर्थिक अडचण हे काही सांगून येत नाही. कुठल्याही कारणामुळे आपल्याला घरावर आर्थिक संकट हे येऊ शकते, कधी येऊ शकते, कोणाला येऊ शकते हे आपण सांगू शकत नाही. यावर कशी मात करायची, पैशाची गरज प्रत्येक व्यक्तीला असते. इन्कममध्ये जर चढ उतार झाले आपल्याला तर आर्थिक संकट हे येत असते. पण हे आर्थिक संकट कसे दूर करायचे, आर्थिक संकटात जर तुम्हाला कर्ज हवे असेल तर कोणाकडे पैसे मागण्याची तुम्हाला आता गरज लागणार नाही. असा एक ॲप तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की तुमचे आर्थिक संकट काही वेळातच गायब होणार आहे. आर्थिक संकट आले असेल तर घाबरून जाऊ नका. सांगितलेल्याप्रमाणे तुमचे आर्थिक संकट हे कायमचे दूर होणार आहे. तुम्हाला आता भरपूर पैशाची मदत होणार आहे. त्यासाठी काय करावे लागणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सांगितली आहे. फक्त व्हिडिओ जो आहे तो स्टेप बाय स्टेप बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सगळी जी माहिती आहे तुम्हाला सगळी व्यवस्थितरित्या माहिती समजणार आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला माहिती समजणार आहे. त्याची पात्रता काय आहे, कागदपत्र कुठली लागणार आहे, सिबिल स्कोअर म्हणजे काय आहे, ॲप कुठला वापरला जाणार आहे, कर्ज सुरक्षित आहे का, किती व्याज आकारले जाणार आहे, सिबिल स्कोअर म्हणजे काय, याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी व्हिडिओद्वारे सांगणार आहे. जर आर्थिक अडचण निर्माण झाली असेल, तुम्ही जर संकटात सापडला असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहे. हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे, तर अजिबात काळजी करू नका. फक्त हा व्हिडिओ बघा. यासाठी पात्रता काय लागणार आहे, कागदपत्र कुठली हवी आहे, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगणार आहे. फक्त व्हिडिओ जो आहे तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे, जेणेकरून ह्या व्हिडिओचा तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे. आर्थिक संकटात तुम्ही सापडला असाल तर तुम्हाला कर्ज मिळू शकते का, त्यासाठी काय करावे लागेल, समस्या सांगून येत नाही, आर्थिक अडचण ही सांगून येत नाही. त्यासाठी टेन्शन घेऊ नका. फक्त एकच काम करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगत आहे. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. बघा, मी तुम्हाला माहिती सांगत आहे, लक्ष देऊन व्हिडिओ ऐका. कर्जासाठी आवश्यक पात्रता काय आहे त्या मी तुम्हाला सांगत आहे. कर्जासाठी अर्ज करणारा अर्जदार भारताचा मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे. कर्जदाराचे वय 18 ते 45 वर्ष असणे आवश्यक आहे.
त्याला महिन्याला मंथली पगार येणं किंवा मंथली इन्कम असणं आवश्यक आहे. मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. अर्जावर नमूद केलेल्या इतर अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात. आता यासाठी महत्त्वाची कागदपत्रे काय लागणार आहे अर्जासाठी आपण बघूया. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मागील 6 महिन्याचे तुमचे बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला लागणार आहे. आता कर्जासाठी अर्ज करणाऱ्याला किती व्याज आकारले जाते याची सविस्तर माहिती तुम्हाला 1 मिनिटात मी सांगत आहे. आपण जेव्हा एखाद्या नॅशनल किंवा प्रायव्हेट बँकेत किंवा एखाद्या वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतो तेव्हा कर्जावर काही प्रमाणात आपल्याला व्याज द्यावं लागतं. ते त्या संस्थांचे किंवा बँकांचे एक प्रकारचे उत्पन्नच असते. जर आपण एखाद्या बँकेकडून किंवा खाजगी वित्तीय संस्थेकडून पर्सनल लोन फॉर लो सिबिल स्कोअर घेत असू तर आपल्याला त्या कर्जावर 12 ते 17% व्याज लावले जाते. परंतु तुम्हाला मी जो ॲप सांगणार आहे तो शेवटला सांगणार आहे. शेवटला मी तुम्हाला ॲप सांगणार आहे एक अर्ध्या मिनिटामध्ये. तो जो ॲप आहे त्या ॲपमधून पर्सनल लोन घ्यायचे असल्यास खूप कमी म्हणजे 5 ते 12% तुम्हाला व्याज लागणार आहे. 5 ते 12% तुम्हाला व्याज लागणार आहे. आता बघूया हे कर्ज सुरक्षित असते का? तर या प्रश्नाचे उत्तर जे आहे ते म्हणजे हो, हे कर्ज सुरक्षित असतं. कारण जो ॲप मी तुम्हाला सांगणार आहे तो गुगल प्ले स्टोअरवर व्हेरीफाय ॲप आहे. हे ॲप तब्बल 5 कोटी लोकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले आहे. आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या ॲपला 4.3 अशी रेटिंग आहे, 4.3 अशी रेटिंग आहे. त्यामुळे हा जो ॲप आहे तो गुगल स्टोअरमधून म्हणजे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. कर्ज सुरक्षित हे असतेच हे यातून आपल्याला समजलेले आहे. ॲपच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज घ्यायचे असल्यास केवळ पुढील काही गोष्टी तुम्हाला ज्या महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला पाळाव्या लागणार आहेत. तर बघूया आपण काही गोष्टी. आत्ता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो ॲप आहे तो तुम्हाला मी सांगत आहे. हा कर्जासाठी लागणारी कागदपत्रे मी तुम्हाला सांगितली, पात्रता तुम्हाला मी सांगितल्या आहे. आत्ता तुम्हाला सांगत आहे मी. आत्ता जो हा ॲप आहे या ॲपचं नाव काय आहे तर ह्या ॲपचं नाव आहे ट्रू बॅलन्स ॲप. हा ट्रू बॅलन्स ॲप जो आहे तो सर्वात आधी प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ट्रू बॅलन्स ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. ॲपमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचे नाव, ईमेल ID ही माहिती भरून रजिस्ट्रेशन करा आणि लॉग इन करा. त्यात लोन हा पर्याय असेल, त्यात तुमच्या कर्जाची रक्कम भरा. तुम्हाला हवं असलेलं कर्ज त्यामध्ये तुम्ही भरू शकता. तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर आणि इतर माहिती देखील तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता. तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही तुमची ओळखपत्रे त्यामध्ये तुम्ही डाउनलोड करा. तुमचा फोटो देखील अपलोड तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यांनी दिलेल्या अटी तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. असा एक बॉक्स येईल, त्यात बरोबर अशी टिक करून तुमचा अर्ज हा सबमिट करायचा आहे. तुमची कागदपत्रे आणि ओळखपत्रे तपासून तुमचे कर्ज मान्य केले जाईल. तुमच्या अकाउंटवर तुम्ही मागितलेले कर्जाचे पैसे हे सरळ अकाउंटला येतात. तर हा व्हिडिओ जो आहे तो पुन्हा एकदा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तो पुन्हा एकदा तुम्ही बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. व्हिडिओला सबस्क्राईब नवीन असाल तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.